देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन रेल्वे विभागाच्या अनेक परियोजना आणि रेल्वे स्थानक नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे उद्घाटन करण्यात आले। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण सुद्धा प्रस्तावित आहे। आज या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनाच्या माध्यमातून पुलगाव रेल्वे स्थानकावर नागपूर विभाग रेल प्रबंधक मनीष अग्रवाल यांच्या सूचनेनुसार करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये राज्य भारतीय पार्टीचे सचिव राजेश बकाने, जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट, शहर अध्यक्ष नितीन बडगे आणि पुलगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक भार्गव व पुलगावचे पोलीस निरीक्षक बनवकडे मंचावर उपस्थित होते। सर्वांनी आपले विचार व्यक्त करताना रेल्वे ही सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी कशी निगडित आहे यावर प्रकाश टाकला। या कार्यक्रमात ओबीसी मोर्चा राज्य अध्यक्ष संजू गाते, माजी नगराध्यक्ष गिरीश चौधरी, उपाध्यक्ष आशिष गांधी, शहर भाजप सचिव आकाश दुबे, चंदू शहाकार, मनोज वाडदे, राजेश पणपालिया, अविनाश भोपे, मधुकर रेवतकार, सुरेश सुखीजासह रेल्वे स्टेशन प्रबंधक कुलकर्णी महेश कुमार यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते व पुलगाव येथील प्रवासी नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन भाजपचे सागर पेरके यांनी केले, तर आभार रेल्वे विभागाचे अधिकारी सुरेश पालेकर यांनी केले। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।